हातात बिअरच्या बाटल्या आणि कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी. पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा. महाराष्ट्रातील सांस्कृतिक राजधानी म्हणून लौकिक असलेल्या पुण्यात गुन्हेगारी घटना हा काही नवीन विषय राहिलेला नाही. शहरातील वाढती गुन्हेगारी चिंतेचा विषय झाला असताना आता पुण्यात काही परप्रांतीय तरुणांनी रात्रीच्या वेळी रस्त्यावर धिंगाणा घातल्याचं समोर आले. या घटनेमुळे आता बाहेरून आलेल्यांना पुणे पोलिसांचा धाक राहिलेला आहे की नाही हा प्रश्न उपस्थित झालेला आहे. पुण्यातील सेनापती बापट रोडच्या परिसरात काही तरुणांनी दारूच्या नशेत रस्त्यावर धुमाकूळ घातला. या तरुणांनी भरधाव कारमधून स्टंटबाजी केल्याची माहिती समोर आली. या तरुणांच्या हातात बिअरच्या बाटल्या होत्या. दारूच्या नशेत या तरुणांनी कारच्या काचा उघडून त्यामधून आपले शरीर बाहेर काढले आणि त्यांच्या कमरेपासूनच्या शरीराचा भाग बाहेर असताना कार भरधाव वेगात बाहेर रस्त्यावरून धावत होती आणि हे तरुण कोणालाही न घाबरता रस्त्यावरून आरडाओरडा करत जात होते. सेनापती बापट रोडवरून लॉ कॉलेजकडून स्टॉप आणि तेथून डेक्कनच्या दिशेनं प्रवास करत या तरुणांनी रस्त्यावर अक्षरशः धुमाकूळ घातला. या तरुणांच्या स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेला आहे आणि त्यानंतर पुणे पोलिसांनी या तरुणांच्या गाडीच्या नंबर प्लेटवरून त्यांचा माग काढत कारवाई केली. डेक्कन पोलिसांकडून 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या सगळ्यांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी हरियाणातून मित्रांना भेटण्यासाठी पुण्यात आले होते. मित्रांसोबत पार्टी केल्यानंतर त्यांनी दारूच्या नशेत रस्त्यावर गोंधळ घातला. या प्रकरणाचा डेक्कन पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पुणे.